मूर्तिजापूर शहरात सर्रास आचारसंहितेचं होतंय उल्लंघन। शहरात ठिकठिकाणी विकास कामांचे फलक, आचारसंहितेचे नियम धाब्यावर। भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यात। या निवडणुका एकूण 7 टप्प्यात होणार असून त्यासाठी 16 मार्चपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचं उल्लंघन करू नये असे आदेश सर्व राजकीय पक्ष, शासकीय कार्यालय व नागरिकांना जिल्हाधिकारी अजित कुंभार व उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर संदीप कुमार अपार यांनी दिलाय। मात्र मूर्तिजापूर शहरात सर्रासपणे आदर्श आचारसंहितेचे नियम धाब्यावर ठेवले जात असल्याचं दिसून येत आहे। मूर्तिजापूर शहरातील काही भागात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही सर्रास आचारसंहिताचे उल्लंघन होत असून शहरात उघडपणे राजकीय पक्षांचे झेंडे, फलक अथवा विकास कामांचे बोर्ड झळकत आहेत। या गांभीर्याकडे मात्र स्थानिक प्रशासन अथवा नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून धनगर नगर परिषदेचे अधिकारी अथवा कर्मचारी आपल्या कामात कामचुकारपणा करत असल्याचं शहरात चर्चा सुरू आहे। मात्र या गांभीर्याकडे जातीने लक्ष घालून दोषींवर जिल्हाधिकारी कारवाई करतील का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्यांवरती सदर बोर्ड अथवा फलक लावण्यात आलेले आहेत त्यांच्याच समोरून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी दररोज ये-जा करतात। मात्र त्यांच्या नजरेत ही बाब आली नसेल का? जर आली असेल तर त्यांनी ही याची तक्रार का बरं घेतली नसावी की आदर्श आचारसंहितेचे नियम यांच्याकरता नाहीत, असे अनेक प्रश्न विविध नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, सूर्या मराठी न्यूज, अकोला। दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानासाठी मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी या दोन्ही तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये प्रशासन सज्ज झालेले आहे। ईव्हीएम मशीन जिथं ठेवल्या जाणार आहेत त्या स्ट्रॉंग रूम आमचे सज्ज झालेले आहेत। उद्या प्रशिक्षण राधामंगलम प्लस त्याच्या बाजूची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इथं परवाना कक्ष सुद्धा उघडण्यात आलेला आहे आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी, खर्च नियंत्रणासाठी पथक सुद्धा तिथं आहे। याचबरोबर आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये कुरुम, बिडगाव आणि कासमार येथे चेकपोस्ट कार्यरत आहेत। त्याचबरोबर फ्लाइंग स्क्वॅड ह्या कार्यरत आहेत। मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की जिथे कुठे आपल्याला असं वाटत असेल की आचारसंहितेचा भंग होतोय तर एक सी विजिल नावाचा ऍप आहे, त्या सी विजिल ऍपच्या माध्यमातून आपण ही तक्रार नोंदवू शकता आणि त्याचे निराकरण करणे आणि त्याचा थांबवणे याच्यासाठी फ्लाइंग स्क्वॅड आपल्या भागामध्ये ऍक्टिव्हेट आहेत। आपल्या माध्यमातून मी परत एकदा सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या भागामध्ये मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदानाचं प्रमाण होतं ते 58% होतं आणि हे देशाच्या सरासरीपेक्षा, आपल्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा कमी होतं। तर आपल्या सर्वांना एक आव्हान आहे की यावेळेस आपण सर्वांनी मतदान करावे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं मतदान हे कमी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। यासाठी सर्व नागरिकांना मी परत एकदा आवाहन करतोय। लोकसभा निवडणुकीसोबतच आगामी काही महत्वाचे सण येत आहेत। मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध या सर्व धर्मियांचे सण साजरे होतात आणि हे साजरे करताना सर्व नागरिकांनी एक बाब लक्षात ठेवायची की कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेचा भंग व्हायला नको। आपल्याला आपला आनंद निश्चितच व्यक्त करायचा आहे, परंतु हा आनंद व्यक्त करताना आचारसंहितेचा जर भंग कोणत्याही व्यक्तीकडून झाला तर त्यावर निश्चित कठोर कारवाई करण्यात येईल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।